उद्धव ठाकरेंचा उद्या जालना आणि संभाजीनगरचा दौरा आहे। दुपारी 4 वाजता जालन्यामध्ये त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभेनंतर ठाकरे सायंकाळी 7 वाजता संभाजीनगरमध्ये सभेला उपस्थित राहणार आहेत। नरेश मस्के हे प्रचंड बहुमतानं निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। मस्केंसाठी नवी मुंबईत प्रचार रॅली काढण्यात आली, त्यावेळेस मुख्यमंत्री बोलत होते। महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या प्रचार सभेमध्ये पप्पू कलानी यांचा सहभाग झाल्यामुळे उल्हासनगरमध्ये राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे। पप्पू कलानी यांची सून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जिल्हाध्यक्ष आहे, त्यामुळे पप्पू कलानी यांच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे। माळशेज घाटाच्या पायथ्याशी टोकावडे परिसरात भिवंडी मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत चाय पे चर्चा केली। मुरबाडच्या दुर्गम भागामध्ये तसंच माळशेज पायथ्याच्या परिसरामध्ये होत असलेल्या प्रचाराचा आढावा घेत पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। शिवडी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे। भिवंडीतील ग्रामीण भागामध्ये आमदार रईस शेख यांच्या पुढाकारानं बाळ्यामामा यांची रॅली निघाली होती। या रॅलीला मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता। पालघरमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे। 6 विधानसभांमध्ये तब्बल 2000हून अधिक मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत, तर 12000हून अधिक कर्मचारी मतदान केंद्रावर तैनात असणार आहे। 20 मे रोजी या ठिकाणी मतदान पार पडेल। 21,48,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। कल्याण लोकसभेमध्ये शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरूच आहे। संपूर्ण 27 गाव संघर्ष समिती शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। संघर्ष समितीच्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला। संघर्ष समितीमध्ये ठाकरे गट, शरद पवार गट तसंच काँग्रेससह सर्वपक्षीय सदस्य होते।